होळी हे नाव ऐकलं तरी कसं उत्साही वाटतं नाही का? डोळ्यासमोर लगेच ते हवेत उधळलेले रंग येतात, कानावर ढोल ताशांचा आवाज घुमतो आणि आठवते ती गरमागरम पुरणपोळी. खरंच हा एक असा सण आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि आनंद भरून टाकतो. आपण सगळेच या दिवशी जुने वाद रुसवे फुगवे विसरून एकमेकांना रंग लावतो आणि आनंदाने मिठी मारतो. हा खरं तर एक असा दिवस आहे जेव्हा सगळीकडे फक्त आणि फक्त आनंदाचेच रंग दिसतात. पण या सगळ्या रंगांच्या जल्लोषात आपण कधी विचार केला आहे का की हा इतका आनंदी सण साजरा करण्याच्या आदल्या रात्री एक मोठी आग का पेटवली जाते? हो, आपण तिला होलिका दहन म्हणतो. पण या आगीमागे नक्की कथा काय आहे? रंगांचा आणि आगीचा संबंध काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट पौराणिक काळात घेऊन जातं, जिथे भक्ती, अहंकार आणि दैवी प्रेमाच्या दोन अद्भुत कथांनी या सणाला जन्म दिला. चला तर मग या कथांच्या मुळाशी जाऊया आणि होळीचा खरा अर्थ समजून घेऊया. आपली पहिली कथा आहे राजा हिरण्यकश्यपू, त्याचा मुलगा प्रल्हाद आणि त्या अग्नीची, जी वाईटाच्या अंताचं प्रतीक बनली. ही कथा आहे अहंकारावर भक्तीने मिळवलेल्या विजयाची. तर हा होता राक्षस राजा हिरण्यकश्यपू. त्याने इतकी कठोर तपश्चर्या केली की त्याला ब्रह्मदेवाकडून जवळजवळ अमरत्वाचं वरदान मिळालं. मग काय, त्याला वाटू लागलं की तोच देव आहे. त्याने आपल्या राज्यात फरमान काढलं की इथून पुढे फक्त माझीच पूजा होईल, माझ्या शत्रूची म्हणजे भगवान विष्णूची नाही. पण बघा, नियतीचा खेळ कसा असतो. त्याच क्रूर राजाच्या घरात त्याचाच मुलगा प्रल्हाद जन्माला आला, जो भगवान विष्णूचा परमभक्त होता. आणि इथूनच सुरू झाली एका पित्याच्या अहंकाराची आणि त्याच्या पुत्राच्या अढळ श्रद्धेची लढाई. राजाला संपूर्ण नियंत्रण हवं होतं, तर प्रल्हादचा फक्त आणि फक्त नारायणावर विश्वास होता. आपल्याच मुलाची विष्णुभक्ती पाहून हिरण्यकश्यपूचा अहंकार इतका दुखावला की त्याचा राग अनावर झाला. त्याने प्रल्हादला संपवण्यासाठी अक्षरशः सगळे मार्ग वापरले. त्याला उंच कड्यावरून फेकून दिलं, पण म्हणतात ना, विष्णूने त्याला फुलासारखं झेललं. भुकेल्या हत्तीसमोर सोडलं, पण तो हत्तीही प्रल्हादाला पाहून शांत झाला. विषारी सापांमध्ये टाकलं, पण त्या सापांनीच प्रल्हादासाठी बिछाणा तयार केला. इतकंच काय, त्याला प्यायला दिलेलं विषसुद्धा त्याच्या घशात जाऊन अमृत बनलं. जेव्हा त्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले, तेव्हा हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला बोलावला. आता होलिकाकडे एक विशेष शक्ती होती. तिला ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळालं होतं, एक अशी जादुई शाल जी पांघरून ती आगीत बसली तरी तिला आग स्पर्श करू शकत नव्हती. मग एक कपटी योजना तयार झाली. होलिका आपल्या वरदानाच्या गर्वात प्रल्हादला प्रेमाने फसवून आपल्या मांडीवर घेऊन एका विशाल चितेवर बसली. तिच्या डोक्यात हेच होतं की आग प्रल्हादला जाळून टाकेल आणि ती स्वतः त्या शालीमुळे सुरक्षित बाहेर येईल. पण म्हणतात ना, जेव्हा दैवी शक्तीचा वापर वाईट कामासाठी होतो तेव्हा ती शक्ती साथ देत नाही. चितेला आग लावताच अचानक एक जोरदार वाऱ्याची झुळूक आली आणि त्या एकाच झटक्यात ती जादुई शाल होलिकेच्या अंगावरून उडून थेट प्रल्हादाभोवती लेपटली गेली. आणि मग तेच घडलं जे व्हायला हवं होतं. होलिका त्याच आगीत जळून राख झाली, ज्या आगीपासून ती स्वतःला सुरक्षित समजत होती. आणि दुसरीकडे भक्त प्रल्हाद त्या आगीतून एका खरोचाशिवाय सुरक्षित बाहेर आला. हा होता चांगुलपणाचा वाईटावरचा विजय. तर होलिका दहनाची कथा आपल्याला सांगते की वाईटाचा अंत निश्चित आहे. पण या गंभीर कथेनंतर या उत्सवात इतके सुंदर मनमोहक रंग कुठून आले? अहो, या रंगामागेही एक खूप गोड कथा आहे. आता आपण थेट जाऊया द्वापर युगात, जिथे नटखट कृष्ण आणि त्याची प्रिय राधा यांच्या एका खेळकर प्रसंगातून या रंगांच्या होळीचा जन्म झाला. ही कथा आहे दैवी प्रेमाची आणि समानतेची. तर लहानपणी भगवान कृष्ण आपल्या सावळ्या रंगाबद्दल आई यशोदेकडे नेहमी तक्रार करायचे. ते म्हणायचे, आई, राधा इतकी गोरी आहे आणि मीच काळा का? त्यांचे मित्र त्यांना यावरून चिडवायचे आणि यामुळे कृष्णाचं मन खूप उदास व्हायचं. आपल्या लाडक्या कानाची ही निरागस तक्रार ऐकून यशोदा मातेला हसू आलं. तिने कृष्णाला एक खूप खेळकर सल्ला दिला. ती म्हणाली, अरे, तुला तिचा गोरा रंग आवडत नसेल ना, तर जा आणि तिला तुझ्या आवडत्या रंगाने रंगवून टाक. मग तुमच्यात काहीच फरक उरणार नाही, दोघेही सारखेच दिसाल. आईचा हा सल्ला कृष्णाच्या नटखट मनाला एकदम पटला. मग काय विचारता, कृष्णाने आपल्या सर्व मित्रांना म्हणजे गोपाळांना एकत्र केलं. त्यांनी जंगलातून पळस आणि टेसूची फुलं गोळा केली. त्यांना रात्रभर उकळून एक सुंदर सुगंधी लाल रंग तयार केला. चंदन आणि गुलाबाच्या पाकळ्या वाटून गुलाबी आणि पिवळा गुलाल बनवला आणि बांबूच्या पिचकाराही तयार केल्या. दुसऱ्या दिवशी कृष्ण आपल्या मित्रांसोबत बरसाण्याला पोहोचला आणि तिथे खेळत असलेल्या राधा आणि गोपींवर रंगांचा वर्षाव केला.
त्याने पिचकारीने राधाला पूर्णपणे रंगवून टाकलं आणि हसून म्हणाला, राधे, बुरा ना मानो, होली है. आता बघ ना, तू गोरी राहिलीस ना मी सावळा. आपण दोघंही एकाच रंगाचे झालो. आणि याच खेळकर क्षणाने एका नवीन सुंदर परंपरेला जन्म दिला. तर बघा, ह्या दोन कथा मिळून होळीचा सण पूर्ण होतो. एकीकडे आहे अग्नी, तर दुसरीकडे आहेत रंग. एकीकडे गांभीर्य आहे, तर दुसरीकडे आहे उत्सव. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन होळीचा खरा अर्थ तयार होतो. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की होळीचे 2 दिवस आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी शिकवतात. होलिका दहन म्हणजे तो अग्नी आपल्याला आपल्या आतला अहंकार, द्वेष आणि सगळी नकारात्मकता जाळून टाकण्याची आठवण करून देतो. आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा दिवस आपल्याला सर्व भेद विसरून फक्त प्रेम आणि एकतेचा उत्सव साजरा करायला शिकवतो. याचाच अर्थ असा की होळीच्या आदल्या रात्री आपण प्रतिकात्मक रूपात आपल्या मनातील सगळ्या वाईट गोष्टी त्या अग्नीला अर्पण करतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी एका नव्या, स्वच्छ आणि प्रेमळ मनाने आपण रंगांच्या या उत्सवात सामील होऊ शकू. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण होळी खेळू तेव्हा हे नक्की लक्षात ठेवूया की हा केवळ रंगांचा खेळ नाहीये. आपण एकमेकांना लावलेला प्रत्येक रंग हे एक वचन असू शकतं, एकमेकांमधील सर्व भेद विसरून त्या प्रेमाचा आणि एकतेचा उत्सव साजरा करण्याचा, जे आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते.